पॉईंट सायमल्टेनियसली. आता AM वरचे क्वेश्चन जास्त येतात तुम्हाला FM च्या कंपॅरिझन. ओके, आता जर आपण अॅनालॉग कम्युनिकेशन Okay, so if you see analog communication and digital communication, on that part, in analog communication, दोन पार्ट मेनली आपण बघितलेले, amplitude modulation आणि frequency modulation. त्याच्यामधलं जर तुम्ही वेटेज बघितलं तर मोस्टली amplitude modulation related questions are asked more as compared with the frequency modulation part. आणि amplitude modulation मध्ये सुद्धा कुठल्या पॉइंट वरती क्वेश्चन येतात तर in that if you divide the percentage, 60-70% questions are based on the numerical based on power calculation, percentage power saving in AM. You can write down these points. म्हणजे गेटची एक्झाम मी पण 4 वेळेला दिलेली आहे. सो विच क्वेश्चन्स आर आस्क्ड AM वरती, न्यूमरिकल वरती जास्त क्वेश्चन येतात. न्यूमरिकल कुठल्या टाइपचे? तुमचं मॉड्युलेशन इंडेक्स, बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेशन इंडेक्स, हाऊ टू कॅल्क्युलेट द टोटल पॉवर. AM power derivation we have to see. Then based on the AM power derivation, different formula we have to consider, and based on that the questions are asked. पहिलं झालं AM power calculation चा part. Another that is based on the modulation index. How to calculate average modulation index. Carrier value दिलेली असते, carrier power, त्याच्यावरून total power विचारलेली असते. And again modulation index value it is given. That is one kind of questions are asked. Another one that is based on the percentage power saving. आता जर आपण DSBSC आणि SSBSC चा कन्सेप्ट बघितला तर why that DSBSC and SSBSC are used in case of AM? Can you tell the basic concept that why DSBSC and SSBSC we go for? What is basic need behind use of that DSBSC and SSBSC in AM? काय यूज करतो आपण ते दोन फॉर्म? DSBSC stands for what? Double sideband suppressed carrier. ओके, मग AM च्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मध्ये जे आपण काल बघितला तर AM च्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मध्ये टोटल 3 बँड असतात, कॅरियर, अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. त्याच्यातला जर आपण कॅरियर काढून टाकला म्हणजे कॅरियर सप्रेस केला तर फक्त त्याच्यामध्ये 2च पॉइंट शिल्लक राहतात. ओके, सो आय विल जस्ट शो यू. DSBSC and concept of DSBSC and SSBSC. So simply I will tell AM मध्ये फॉर्म मध्ये 3 कंपोनेंट, कॅरियर, अप्पर साइड बँड आणि lower side band. Most of the information it is present in the side bands and less information is present in the carrier, but power consumption by carrier it is more. That's why what is done, if we suppress the carrier, काय शिल्लक राहील AM मध्ये? मग आता बघा, हा AM चा बेसिक फॉर्म आहे, कॅरियर आहे. ओके, see this basic form of AM. Carrier at center, right hand side upper side band and left hand side lower side band. ह्यातला जर कॅरियर सप्रेस केला, सप्रेस करणे म्हणजे काय, काढून टाकणे, तर काय राहिला आउटपुटला? फक्त लोअर साइड बँड आणि अप्पर साइड बँड. अँड दिस इज कॉल्ड ॲज द DSBSC सिग्नल. आउट ऑफ दिस 2 बँड्स अगेन इट वॉज ऑब्झर्वड इन द नेक्स्ट रिसर्च पार्ट की AM मधल्या सगळ्या ऍप्लिकेशनसाठी आपल्याला दोन्ही साइड बँड लागत नाही. देर आर सम ऍप्लिकेशन स्टील विच कॅन ऑपरेट ऑन अ सिंगल साइड बँड. मग ह्या दोन्ही मधला एक कुठलाही साइड बँड काढून टाकलं तर काय शिल्लक राहील त्या वेव्ह फॉर्म मध्ये? कॅरियर तर ऑलरेडी काढलेला आहे. DSBSC मधला अजून एक
एकच साईड बँड अजून राहील. एक जर अ, एकच शिल्लक राहील. ओके. जर आपण LSB काढला तर USB शिल्लक राहील आउटपुटला. जर USB काढला तर फक्त LSB शिल्लक राहील. सो बेस्ड ऑन दॅट इट इज कॉल्ड एज, जर फक्त LSB असेल तर इट इज कॉल्ड एज SSBSC विथ LSB. फक्त USB असेल तर इट इज कॉल्ड एज SSBSC विथ USB. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ DSBSC अँड SSBSC. हे कशासाठी करतो मेनली आपण सांगा मग आता आपल्याला काय त्याच्यातून मेन आपल्याला आउटपुट घ्यायचंय. व्हॉट इज द मेन इंटेन्शन बिहाइंड सप्रेसिंग दिस बँड्स और कॅरियर सिग्नल? व्हॉट इज मेन इंटेन्शन बिहाइंड दिस? कशासाठी करतो आपण सांगा मला हे. To reduce power consumption. येस, टू रिड्यूस द पॉवर कन्झम्पशन. व्हेरी करेक्ट. हा, मग हे पॉवर कन्झम्पशन तर कुठल्या न्यूमेरिकल आहेत? percentage power. You remember this formula. Percentage power thing. Power suppressed signal divided by total power. Power of suppressed signal divided by total power. मग जर हा DSB असेल तर suppressed signal plus carrier. जर DSB असेल तर percentage power saving is equal to power carried by total power. आणि जर हा SSBSC असेल तर कुठले सिग्नल येतील न्यूमरेटर साइडला सांगा. जर SSB असेल तर कुठला पॉइंट येईल न्यूमरेटर साइडला? समजा आपण अप्पर साइड बँड सप्रेस केलाय तर काय येईल न्यूमरेटर मध्ये? कॅरियर प्लस PC प्लस व्हॉट विल कम इन द न्यूमरेटर पार्ट? Yes, what will come in the numerator part? PC plus P USB. If we have suppressed the upper side band, in numerator it will come PC plus P USB divided by PT. ह्या टाइपचे न्यूमरिकल विचारू शकतात. अगेन वन फॉर्म्युला वी हॅव टू सी हिअर. जर मल्टिपल मॉड्युलेशन इंडेक्स असतील AM मध्ये, जर मल्टिपल मॉड्युलेशन इंडेक्स असतील M1, M2, M3 असे जर 3 मॉड्युलेशन इंडेक्स असतील म्हणजे 3 वेगवेगळे मॉड्युलेटिंग सिग्नल यूज करून आपण एकच कॅरियर मॉड्युलेट केला असेल तर हाऊ वी फाइंड आउट द इफेक्टिव्ह मॉड्युलेशन इंडेक्स? That formula is also important because we have to solve numerical based on that. जर 3 मॉड्युलेशन इंडेक्स असतील M1, M2, M3 तर हाऊ यू कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह मॉड्युलेशन इंडेक्स? M2 square plus M मॅम तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. square root of the. Okay, in that way in this point, that first I will tell and then we will start with this. आता हे डेरिवेशन मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, जस्ट फॉर्म्युले लक्षात घ्या कुठले कुठले आपल्याला यूज करायचे. आता AM चा फॉर्म जर घेतला तर त्याच्यामध्ये 3 कंपोनेंट प्रेझेंट असतात, कॅरियर, अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. सो इफ यू कन्सिडर द टोटल पॉवर विल बी ॲडिशन ऑफ पॉवर ऑफ कॅरियर प्लस पॉवर ऑफ अप्पर साइड बँड प्लस पॉवर ऑफ लोअर साइड बँड. हे लक्षात येते का पहिलं पॉइंट? आर यू गेटिंग द फर्स्ट पॉइंट? AM मधली Yes, टोटल ma'am. पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल, ओके, त्याला PC प्लस PUSB प्लस PLSB हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. अँड हिअर इज द डेरिवेशन, यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट. नाव आय विल जस्ट टेल यू द फॉर्म्युले. कुठले कुठले फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत बघा. इथं ए जे लिहिलेलं आहे, ए म्हणजे कुठला फॉर्म्युला आहे? PT इज इक्वल टू, PT स्टँड्स फॉर टोटल पॉवर. PT is equal to PC. PC stands for what? Power of carrier. Which power? Yes. This formula you can write down simultaneously, which we have to use for solving the numerical today.
PT is equal to, total power is equal to PC in bracket 1 plus m square by 2, where m stands for the modulation index. This is first formula. मग न्यूमरिकल मध्ये टोटल पॉवर दिलेली असते, PC ची व्हॅल्यू दिलेली असते, and you will be asked to calculate the modulation index, or PC power is given, m is given, and total power it is asked. Okay, this is the first formula that you have to consider. हे इक्वेशन आहे total power in terms of carrier. Now another equation we have to consider, that power of side bands. Total power of side band, PSB म्हणजे total power of side band, which includes power of USB as well as power of LSB. दुसरं इक्वेशन कन्सिडर करायचंय, PSP म्हणजे साइड बँड पॉवर इज इक्वल टू PC in bracket m square by 2. So this is the equation of the sideband power. Okay. PSP is equal to PC in bracket m square by 2. So that is the equation of the sideband power. ही total sideband power ची equation आहे. And whereas separately जर बघितलं आपण power of USB and power of LSB, it is given as PC in bracket m square by 4. हे तीन फॉर्म्युले लक्षात घ्या. You can write down these three formulae. PSB is equal to PC in bracket m square by 2 म्हणजे total sideband power, and PUSB is equal to PLSB, that is equal to PC in bracket m square by 4. Okay, so this is about the power of upper sideband and lower sideband. Okay, so these three formulae we have to use for solving the numerical. Is it clear? फॉर्म्युले समजले का सगळ्यांना? जसं जसं आता रेफरन्स येईल तसे आपण दुसरे फॉर्म्युले पण बघूया, पण ऍटलिस्ट हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला रेफर करावे लागतील फॉर सॉल्विंग द न्यूमरिकल्स बेस्ड ऑन दिस AM power part. Okay, so first numerical we will see. See here, the first numerical it is, I will read it, listen it carefully. The unmodulated carrier power in AM transmitter is 5 kilowatt. म्हणजे जेव्हा मॉड्युलेशन झालेलं नसतं तेव्हा कॅरियर पॉवर किती दिलेली आहे? 5 kilowatt. The carrier is modulated by a sinusoidal modulating signal. The काय मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. हो का? Okay, if it is audible. Now is it audible, Prajakta? Yes, ma'am. Okay, if it is breaking, you just tell me. Okay. Screen is visible? Yes, ma'am. Okay. Okay, just give me 1 minute. Okay, so unmodulated carrier power. So initially the PC value is given as 5 kilowatt and carrier is modulated by a modulating signal आणि modulation index किती दिलेला आहे सुरुवातीला? 50%. Then next what is asked? If it is reduced to 40%, then the maximum unmodulated carrier power in kilowatt that can be used without overloading the transmitter is. So this question it is asked in GATE 2007 exam आणि हा 2 मार्काचा क्वेश्चन होता.
and it is not like MCQ type, but where you are supposed to write the answer. That kind of question this was. Okay, so is it audible now properly, Prajakta? आवाज येतोय का व्यवस्थित आता? हो मॅम, आवाज येतोय पण स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसत नाही. ओके. Yes, it is visible now. So what is asked in this? That unmodulated carrier power, म्हणजे सुरुवातीला PC ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 किलोवॅट आणि 5 किलोवॅट कॅरियर पॉवर असताना it is modulated, and what is the initial value given of modulation index? What is initial value given of modulation index? 50%. 50%. आणि ही पहिली केस झाली. आणि परत काय झालेलं आहे सेकंड केस मध्ये, जर मॉड्युलेशन इंडेक्स 40% झाला, म्हणजे जर 50% च्या ऐवजी मॉड्युलेशन इंडेक्स 40% झाला, तर व्हॉट विल बी द कॅरियर पॉवर रिक्वायर्ड टू हॅव द सेम इफिशियन्सी इट इज आस्क्ड. ओके, सो आर यू गेटिंग द क्वेश्चन? अबोली, एक कंडिशन दिलेली आहे सुरुवातीला, कॅरियर पॉवर दिली आहे, पहिला मॉड्युलेशन इंडेक्स म्हणजे आपण ह्याला M1 म्हणूया. ओके, सो दिस M1 इज गिवन एज 50%. मग पहिल्यांदा ह्या कॅरियर पॉवर वरून आणि ह्या मॉड्युलेशन इंडेक्स वरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? विच पॅरामीटर वी हॅव टू कॅल्क्युलेट? फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल पॉवर इन. येस, पहिल्यांदा आपल्याला ह्या पीसीच्या व्हॅल्यू वरून आणि मॉड्युलेशन इंडेक्स 50% कन्सिडर करून टोटल पॉवर कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, सो फर्स्ट टोटल पॉवर विल बी इक्वल टू, आता ह्या फॉर्म्युला आहे बेसिक फॉर्म्युला, जो आता मी तुम्हाला ह्या डेरिवेशन मध्ये दाखवला होता. ओके, सो दिस फॉर्म्युला आय हॅव टोल्ड पीटी इज इक्वल टू पीसी इन ब्रॅकेट 1 प्लस एम स्क्वेअर बाय 2. So same basic formula we have to use, which I have highlighted with this yellow color. PT is equal to PC in bracket 1 plus m square by 2. So PC बघा आता इथं सॉल्व केलंय. PT is equal to PC ची व्हॅल्यू किती आहे? 5 किलोवॅट. आता आपण सगळं किलोवॅट मध्येच काढत असू तर परत ह्या किलोवॅटचं वॅट मध्ये कन्वर्जन करायची काही गरज नाही. यू कॅन डायरेक्टली पुट हिअर एज 5 किलोवॅट इन ब्रॅकेट 1 प्लस पहिली मॉड्युलेशन इंडेक्स व्हॅल्यू is first modulation index value given here. Hello. Yes, Hello. ma'am. पहिली मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू किती घ्यायची या इक्वेशन मध्ये? कॅरियर पॉवर आपण 5 किलोवॅट घेतली. मॉड्युलेशन इंडेक्स it is given as 50%. So we have to put here 1 plus divided by 2. Okay, so 1 plus 0.5 square divided by 2. मग आता हे 0.5 square it will come as 0.25. If you solve this on calculator, how it will come? 1 plus 0.5 square divided. So first calculator वरती solve करा तुम्ही ते. So it is given as 0.5 square divided by 2. Okay, so it is coming as 0.125. Okay, ह्याचा आन्सर येतं 0.5 square divided by 2. It is coming as 0.15. ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं आपल्याला? We have to add in this term 1. Okay, so it will come as 1.12
5 लक्षात येत आहेत का स्टेप्स बघा 1.125 ओके अँड 1.125 नी कशाला मल्टिप्लाय करायचंय 5 किलोवॅटला सो इफ यू मल्टिप्लाय 1.125 by 5 kilowatt how much answer you are getting 5.625 so what is this value 5.625 kilowatt टोटल C पॉवर ही कशाची व्हॅल्यू आहे टोटल पॉवर so you can solve this on calculator so in first case the total power is equal to 5.62 kilowatt in initial case आता ही टोटल पॉवर सेमच ठेवायची काय विचारलेलं आहे सेकंड केस मध्ये इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांच्या प्राजक्ता आर यू येस मॅम गेटिंग दिस येस मॅम सिम्पली आपण एम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तिथं पीसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि टोटल पॉवर कॅल्क्युलेट केली आता सेकंड केस मध्ये टोटल पॉवर सेमच आहे सी व्हॉट इज हिअर इन सेकंड केस द टोटल पॉवर इज सेम whereas only modulation index is changed so modulation index is changed to 40% म्हणजे बघा आता इथे M1 होता 0.5 M2 किती असणार आहे 0.4 M2 is 0.4 total power is 5.62 kilowatt आणि ह्या केस मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला yes others also give the answer what we have to calculate in this case Sonali Bagal is there yes what we have to calculate in this second case what we have to calculate in this second case yes Aboli carrier power total power माहिती आहे आता आपल्याला consider this line total power we know then M2 it is 0.4 and from this we have to calculate now you have to use but this is for it is equal to P what for P this will come this side left side so PC is equal to PT divided by 1 plus M square by 2 लक्षात येते का रिवर्स करायचा तो फॉर्म्युला पीसी च्या टर्म मध्ये सिम्प्लिफाय करायचा पीसी इज इक्वल टू पीटी डिवाइडेड बाय 1 प्लस एम स्क्वेअर बाय 2 ओके सो इट विल बी द फॉर्म्युला देन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू टोटल पॉवर 5.62 किलोवॅट 1 प्लस काय येईल इथं या मॉड्युलेशन इंडेक्स मध्ये सेकंड what is second modulation index क्षिप्रा M2 ची व्हॅल्यू किती आहे इथं ह्या एक्झाम्पल मध्ये मिस प्राजक्ता 40% that is 0.4 what is value of 40% so इथं M2 च्या इथं 40% म्हणजे 0.4 so 1 plus 0.4 square divided by 2 मग हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर and if you multiply 5.62 by this particular parameter so again just as it is first numerical I will show you the calculation for next numericals you can just do it by your own आता बघा इथं 0.4 square divided by 2 करायचं आपल्याला what we have to do first 0.4 square 0.4 square divided by 2 so it is coming as 0.08 then next 0.4 square divided by 2 ह्याच्यामध्ये एक ऍड करायचा so add 1 in this so if you add 1 in this it will come as 1.08 then next step is you divide this 5.62 by 1.08 that will give you the
answer. So if you do that, I will just show 1.08 divide 5.62 by 1.08. 5.62 divided by 1.08. Okay, so this will give you the second carrier power required, and that is coming as, see here, 5.2 kilowatt. Are you getting the numerical? Yes, ma'am. पहिल्यांदा टोटल पॉवर आपण कॅल्क्युलेट केली पीसीच्या व्हॅल्यू वरून आणि मॉड्युलेशन इंडेक्सच्या व्हॅल्यू वरून. सेकंड केस मध्ये तीच कॅरियर पॉवर आपण सेम ठेवली आणि काय केलं, मॉड्युलेशन इंडेक्सची सेकंड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारा कॅरियर पॉवर आपण कॅल्क्युलेट केली. ओके, सो दिस काइंड ऑफ न्यूमेरिकल इट इज आस्क्ड फॉर 2 marks. So is it difficult? You tell me whether that numerical is very so much difficult to get the 2 marks. फक्त तुमचे बेसिक फॉर्म्युले आणि बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर असायला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट इज क्लिअर टू ऑल? येस, निकिता भोसले. किती जण आहेत? 94 स्टुडंट्स आहेत लेक्चर मध्ये बघा. ओके, एक्सक्लुडिंग मी 92 आर देअर. आय एम नॉट गेटिंग आन्सर्स फ्रॉम अदर्स. Only 2-3 students they are giving the answer. Yes, Vaishnavi Gote, is it clear? Yes, ma'am. So next we will see second question. Now this is the theoretical question and it is related to FM receiver part. So see what is asked. Choose the correct order with respect to improved linearity performance. आता okay, so just for your understanding, I will write here chapter numbers also, so that while you are preparing, you can have the reference. FM chapter आहे, chapter number 5. त्याच्यामध्ये FM डिटेक्टर्स आपण वेगवेगळे बघितलेले. तर इथं काय विचारलेलं आहे, सी we have seen 4 types of FM detectors. First detector, second one it is balanced loop detector. So if you see at least the syllabus of this chapter number 5, बघा आता ह्या चॅप्टर नंबर 5 मध्ये आपण FM डिटेक्शन टेक्निक बघितलेले. तर कुठल्या कुठल्या टाइपचे FM डिटेक्टर्स बघितले? So 4 types of FM detectors we have seen. Slope detector, then balanced slope detector, or it is also called as dual slope detector, Foster Silly discriminator आणि रेशो डिटेक्टर. हे 4 डिटेक्टर आपण बघितलेत. त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन इट इज आस्क्ड, इफ यू कंपेअर दिस 4 डिटेक्टर्स, लिनियरिटी वाईज जर परफॉर्मन्स बघितला आपण तर हाऊ इज द रिलेशन, कशी लिनियरिटी इम्प्रूव्ह होते. ओके, सो हियर first option it is given as ratio detector is having better as compared to slope and it is better as compared to Foster Silly discriminator. Okay, so here I will just see this word file I am going to share with you. So just solution साठी तुम्ही काय लक्षात ठेवा बघा की लिनियरिटी कशी वाढत जाते. सगळ्यात कमी लिनियरिटी जी आहे, लिनियरिटी म्हणजे काय, द रिलेशन बिटवीन आउटपुट अँड इनपुट. ओके, तर पहिला आहे स्लोप डिटेक्टर. पहिला FM डिटेक्टर जो आहे तो स्लोप डिटेक्टर. त्याची लिनियरिटी सगळ्यात कमी असते. लिनियरिटी प्रोव्हाइडेड बाय दिस स्लोप डिटेक्टर इज व्हेरी लेस. सो नेक्स्ट टाइप इट इज balanced slope detector, or it is also called as the dual slope detector. Balanced slope detector लाच दुसरं नाव काय आहे, dual slope detector. मग बेसिक स्लोप डिटेक्टर पेक्षा ड्युअल स्लोप डिटेक्टर मध्ये लिनियरिटी वाढते. ह्या दोन्ही पेक्षा तिसरा जो टाइप आहे फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर.
Okay, third type of FM detector, it is Foster-Silly discriminator. Balance slope detector पेक्षा Foster-Silly discriminator मध्ये linearity वाढते. And as compared with the Foster-Silly discriminator, whatever is the fourth type, that is ratio detector. That ratio detector, it is having more linearity. Okay, so just this solution hint I am giving here. So that's why any type of question, if it is asked, the reverse विचारला त्यांनी इथं की इम्प्रूव्ड परफॉर्मन्स विचारलाय, त्याच्याऐवजी जर डिक्रीज्ड विचारला, म्हणजे जरी रिव्हर्स विचारला तरी बाय कन्सिडरिंग दिस सोल्युशन यू कॅन राईट डाऊन द आन्सर. स्लोप डिटेक्टरची लिनिअरिटी सगळ्यात कमी आहे. स्लोप डिटेक्टर पेक्षा बॅलन्स स्लोप डिटेक्टरला दुसरं नाव काय आहे, ड्युअल स्लोप डिटेक्टरची लिनिअरिटी वाढते. देन as compared with dual slope detector, Foster-Silly discriminator ची linearity वाढते. And as compared with Foster-Silly discriminator, ratio detectors performance or ratio detectors linearity, it is increased. So you tell me what is correct option here out of this four. Are you getting whether my voice is audible now properly, Prajakta? Yes, ma'am. Option C is correct. Option C is correct. Okay. Ratio detector is greater than Foster-Silly and that is greater than the slope detector. Okay. So here the answer C is correct. Okay. So this is the solution for this question number 2. Are you getting this? Yes, Aboli? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. आता आपण हे पॉवर वरचेच पुढचे बघू. आता हे आहे तिसरं न्यूमरिकल. Actually this is based on the super heterodyne, but we will first continue with that power kind of numericals so that it will be easy for you for synchronization. बघ आता इथं काय दिलेलं आहे. So here the question is asked in double sideband. Double sideband मध्ये full carrier in double sideband full carrier AM transmission system DSB system दिलेली आहे. त्याच्यामध्ये DSB मध्ये if modulation index is doubled, DSB मध्ये जर modulation index ची व्हॅल्यू डबल, ratio of total sideband power to the carrier power is increased by the factor of what? It is asked. Okay, I will repeat the question. डबल साइडबँड सिस्टीम दिलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कॅरियर प्रेझेंट आहे का सांगा मला. DSB मध्ये कॅरियर प्रेझेंट असतो का? नाही. No, ma'am. So here carrier is absent. So there is presence of only upper sideband आणि lower sideband. म्हणजे आपल्याला कुठली पॉवर कन्सिडर करावी लागेल, फक्त साइडबँडची पॉवर. दोन्ही साइडबँडची मिळून जी पॉवर आहे ती टोटल साइडबँड पॉवर आपल्याला कन्सिडर करावी लागेल. मग काय झालेलं आहे, जर मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू डबल केली, मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू जर आपण डबल केली तर रेशो ऑफ टोटल साइडबँड पॉवर टू कॅरियर पॉवर तो किती फॅक्टरनी इन्क्रीज होईल असं विचारलेलं. लक्षात आलं क्वेश्चन? DSB मध्ये जर मॉड्युलेशन इंडेक्स डबल केला तर त्याचा इफेक्ट टोटल साइडबँड पॉवर टू कॅरियर पॉवर वरती काय होतो, इट इज आस्क्ड. ओके. नाउ फर्स्ट दिस इक्वेशन वी हॅव टू यूज. आय विल हायलाइट विथ दिस येलो कलर. काय इक्वेशन आहे? साइडबँड पॉवर म्हणजे दोन्ही साइडबँडची मिळून पॉवर. टोटल साइडबँड पॉवर इज इक्वल टू PC in bracket m square by 2. Total sideband power is equal to PC in bracket m square by 2. Okay, just this equation I will show for your reference. Okay, just a minute. आपण जे पॉवरचं डेरिवेशन बघितले मध्ये हा फॉर्म्युला बेसिक बघितला होता. PT is equal to PC in bracket 1 plus m square by 2.
हे झालं टोटल पॉवर. पण जर आपण DSP बघितला तर पॉवर ऑफ साइड बँड, व्हॉट इज द इक्वेशन हियर? पॉवर ऑफ साइड बँड इज इक्वल टू PC in bracket m square by 2. Power of side band is equal to PC in bracket m square by 2. Okay. So this formula we have to use. बघा आता इथं PSB म्हणजे पॉवर ऑफ साइड बँड इज इक्वल टू PC in bracket m square by 2. मग आता आपल्याला काय काढायचंय? PSB by PC रेशो ह्याच्यावरती मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू चेंज केली तर काय इफेक्ट होतो, दॅट इज आस्क्ड. मग काय करायचं याच्यामध्ये? यू कन्सिडर इनिशियल मॉड्युलेशन इंडेक्स ॲज, हे इक्वेशन समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? कशाचं इक्वेशन आहे हे सांगा. येस, व्हॉट इज दिस इक्वेशन अबाउट? विच टू पॅरामीटर्स? कुठले पॅरामीटर्स दिसत आहेत त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला? मॅम पॉवर ऑफ साइड बँड अँड पॉवर ऑफ कॅरियर. Yes, ratio of power of sideband to carrier power is equal to m square by 2. हे सिंपल इक्वेशन आहे. आता आपल्याला काय विचारलंय की जर मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू डबल झाली तर ह्या रेशोवरती काय चेंज होतो? मग काय करायचं? पहिल्यांदा लेटस कन्सिडर दॅट मॉड्युलेशन इंडेक्स m1 इज इक्वल टू 1. पहिला मॉड्युलेशन इंडेक्स किती घ्यायचा? 1 घ्यायचा. बघा मग काय येईल हे इक्वेशन? PSB बाय PC इज इक्वल टू मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू किती आहे? M1 ची 1 आहे. So it will come as 1 square. 1 square is equal to 1. So PSB by PC is equal to 1 divided by 2. मग पहिल्या केस मध्ये किती आला हा रेशो PSB by PC चा? What is the ratio of PSB by PC in first case? 0.5 आला. सेकंड केस मध्ये काय केलेलं आहे? मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू काय करायची आहे? बघा इथं मॉड्युलेशन इंडेक्स इज डबल्ड. सो M1 1 आहे म्हणजे M2 ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला? व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ M2? येस शिप्रा, आर यू देअर? व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ M2 हियर? किती घ्यावी लागेल? 2. So in this case we have to take M2 is equal to 2. So what will happen? PSB by PC is equal to काय येईल इथं बघा? M square. M square means it is 2 square. So what is 2 square? 4. 4 divided by किती येणार इथं? 2. So we get the value of PSB by PC is equal to 2. Are you getting? 1 असताना ही व्हॅल्यू आली होती 0.4 आणि जर मॉड्युलेशन इंडेक्स डबल केला तर PSB बाय PC ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. म्हणजे किती रेशो इन्क्रीज झाला इथं? 0.4 होता तो झाला 2. So it is increased by how much factor? By how much factor it is increased? PSB by PC ratio. It is increased by the factor of 4. हे जस्ट मी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही कुठलेही दुसरे एक्झाम्पल घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक दॅट M1 is equal to 4 and calculate PSB by PC ratio and then take M2 is equal to 8. Any value if you consider, the answer is going to be same. It will be increased by the factor of 4. Okay, so is it clear, Shipra? This numerical is clear? Yes ma'am, clear. Then another numerical we will consider here. Sorry. So this is the theoretical question that we will see. So the question is, column 1 lists the attributes and column 2 lists the modulation system. म्हणजे राईट हँड साइडला मॉड्युलेशन सिस्टीमची नावं दिलेली आहेत आणि लेफ्ट हँड साइडला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. So you have to match which one it is correct. Okay, and here the options are given. P4, Q2, like this the 4 options are given here. Okay, so what is the systems? One by one we will see. आता बघा क्वेश्चन समजलाय का काय सगळ्यांना? लेफ्ट हँड साइडला कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आणि राईट हँड साइडला त्याचे त्या सिस्टीमची नावं दिलेली आहेत. ओके, सो
which characteristics are matched. म्हणजे जोड्या जुळवासारखा प्रकार आहे थोडक्यात. Okay, so that we have to clear. Okay, so power efficient transmission system. Power efficient transmission system कुठली आहे? त्या चार पैकी सांगा मला. Conventional AM, FM, VSB का SSBSC? Second, it is most bandwidth efficient system for voice signals. So which is the most efficient system? Bandwidth कशामध्ये सगळ्यात कमी असते? If you compare AM, SSBSC, DSBSC, in which the bandwidth efficiency it is more? Power consumption कशात जास्त होतं? पॉवर कन्झम्पशन कशामध्ये जास्त होतं? AM मध्ये का DSBSC मध्ये आणि SSBSC मध्ये? SSBSC. Okay, so I will just tell you the first answer so that you will be able to correlate that. So answer B is correct for this. So P is related with 2. Power efficient transmission of signal that takes place in the FM. Okay, power efficient transmission of signals that takes place in the FM signal. Then second, most bandwidth efficient transmission of voice signal. Bandwidth efficiency जास्त असते SSBSC मध्ये, कारण AM मध्ये 3 साइड बँड प्रेझेंट असतात, DSBSC मध्ये 2 असतात आणि SSBSC मध्ये फक्त 1 साइड बँड असतो. त्यामुळे मोस्ट बँडविड्थ इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ सिस्टीम इज करेक्ट फॉर SSBSC. Then third, it is simplest receiver structure. So simplest receiver structure it is in the conventional AM. Simplest receiver structure is in conventional AM, and S is bandwidth efficient transmission of signals with significant DC components. Okay, so that is related with this VSB. So vestigial sideband, that is म्हणजे SSBSC आणि DSBSC ह्याच्यामधला जो side or there is one system which is having the what we can say म्हणजे SSBSC आणि DSBSC ह्याच्यामधला सुवर्ण मध्य जो असतो तो ह्या VSB सिस्टीम मध्ये आपण ऑब्टेन करतो. SSBSC मध्ये जी इन्फॉर्मेशन लॉस होते एक साइड बँड सप्रेस करताना दुसऱ्या साइड बँडची इन्फॉर्मेशन जी वेस्ट झालेली असते, that vestigial information is also taken. That is the concept of VSB. You just go through that VSB concept. So bandwidth efficient transmission of signals with significant DC component. So for this S, this VSB it is applicable. Okay, so this is the answer for the question. Okay, so here is not more explanation for that point. त्यात ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सिस्टीमच्या, त्याच्यावरून ह्या पेअर आपल्याला बनवायच्या. पॉवर इफिशियंट सिस्टीम इज FM, मोस्ट बँडविड्थ इफिशियंट सिस्टीम इज SSBSC, सिम्पलेस्ट रिसिव्हर स्ट्रक्चर कशाचं आहे? कन्व्हेन्शनल AM चं, आणि बँडविड्थ इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ सिग्नल्स that is done in this VSB system. Okay, so answer B it is correct for this particular question. Okay, so is it clear? Shall we go to the next question? Yes, Okay. Next question we will see. This is also one theoretical question. Hilbert transformer is. Now, Hilbert transformer is a device, or we can say that is one function which is used in the Fourier series. आता हा क्वेश्चन का आलेला आहे ह्याच्यामध्ये? Because in AM as well as in FM spectrum analysis, we are considering the Fourier series, or we are considering the frequency related performance of the system. त्यामुळे this one question I have added here, that is Hilbert transformer is. So if you see on internet related to this Hilbert transformer, I will just show. So Hilbert transformer is also used for frequency or phase shifting of the
signal. So this is one circuit which can be used for the phase modulation as well as for the frequency modulation. मग Hilbert transform चे characteristics विचारलेले आहेत. So the question asked here is, so you just remember Hilbert transformer is a device which is used for shifting the phase or frequency of the signal. मग Hilbert transformer is non-linear system or non-causal system or time varying system or low pass system. That is asked. So correct answer for this, it is non-linear system. Okay, so I will add here answer. Hilbert transform, it is the non-linear system. So in this, the output is not dependent with the input. That is the meaning of this non-linear system. So correct answer for this question is Hilbert transformer is the non-linear system. Okay, हा एक separate concept आहे. There is no much explanation for this question. Just remember the answer for this. Non-causal नाही, time नाही, low pass नाही. This is the non-linear system. Now the next number is given AM. Modulation index is 0.8. So modulation index is given as 0.8. Total sideband power is given as 4.85 kilowatt. Total sideband power is given as 4.85 kilowatt. Then it is asked to calculate the carrier power and total power. Just understand what is given and what is asked. Modulation index is given as 0.8. Sideband power is given as 4.85 kilowatt, and it is asked to calculate the carrier power and total power. So how we can calculate? Can anyone tell? Please. सांगा मला कसं calculate करणार carrier power? So this formula already we have seen that PSB is equal to PC in bracket m square by 2. आता आपल्याला PSB ची व्हॅल्यू दिलेली आहे, carrier power विचारलेली आहे. So how you can calculate the carrier power from this equation? Carrier power is equal to PSB. हे reverse होईल इथं. Carrier power, this m square by 2 will come to the left hand side. लक्षात येतं का इक्वेशन? Yes, ma'am. PSB is equal to PC in bracket m square by 2. PC चा फॉर्म्युला काय येईल? PC is equal to PSB divided by m square by 2. So PSB is given as 4.85 divided by हा काय येईल? मॉड्युलेशन इंडेक्स 0.8 square divided by 2. ह्याची व्हॅल्यू येते 0.32. Then if you calculate the carrier power, it is 15.5 kilowatt. Carrier value comes as 15.5 kilowatt. आता carrier power मिळाल्यानंतर how you can calculate the total power? What is the equation for total power in terms of carrier power? What is the relation between total power and carrier power? Total power is carrier power Yes, into Vaishnavi. 1 plus Yes, square correct. by 2. This formula you have to use. जे फॉर्म्युला आहेत वाटल्यास ते मी इथं हायलाइट करते. टोटल पॉवर हा आपण पहिला यूज केला पीएसबी आणि पीसी मधला. हा आहे टोटल पॉवर इज इक्वल टू पीसी इन ब्रॅकेट 1 प्लस एम स्क्वेअर बाय 2. पीसी ची व्हॅल्यू मिळाली इथं 15.5 किलोवॅट, 15.5 kilowatt in bracket 1 plus modulation index is same 0.8 square divided by 2. So total power you are getting here as 20.46 kilowatt. Okay, so is it clear? 20.46 kilowatt total power. So the correct answer for this will be this option B. Okay, 15.2 similar आहे ती and 20 kilowatt. So this will be the correct option for this. Now here it is another type of numerical. I will not show you solution. I will just discuss. आता इथं बघा
कॅरियर पॉवर दिलेली आहे. 360 वॅट इज कॅरियर पॉवर and it is modulated by two modulating signals having the modulation index as 0.55 and 0.65 and it is asked to calculate the effective modulation index and total power. आता मला सांगा आधी ह्याचा इफेक्टिव्ह मॉड्युलेशन इंडेक्स कसा काढणार. M1 आहे 0.55 आणि M2 आहे 0.65. So how you will calculate effective modulation index? Which formula I told you initially to calculate the effective? √m1 square plus m2 square. Yes, square root of m1 square plus m2 square. Okay, so here you can just solve it by your own. 0.55 plus 0.65 is the square root. You take 0.55 square plus 0.65 square and addition करून त्याचं square root घ्या. That will give you the average modulation index or effective modulation index value. मग ती जी modulation index ची value येईल that is 0.85. So just answer I am telling. You can solve it because various numericals we have solved similar numericals. 360 carrier, 360 watt carrier ची value दिलेली आहे power. Effective modulation index comes as 0.85. So we got the value of M and PC is also given. So how you will calculate the value of PT? How you can calculate? By using the same formula. PC ची value दिलेली आहे. M ची value आपण calculate केली. That is 0.85. Substitute that values in this equation and we will get the value of total power as 490 watt. Okay, so this is simple numerical. You can solve it by your own because number of numericals we have taken of the same type. Okay, can you do that? Yes, Vaishnavi? Yes, ma'am. Okay, Yes. so this is one type of numerical. Okay, so one more numerical now we will discuss. आता साधारण तुम्हाला AM च्या पॉवर वरचे न्यूमरिकल लक्षात आले. कुठल्या टाइपचे विचारले जातात. साइड बँड पॉवर, कॅरियर पॉवर, टोटल पॉवर, मॉड्युलेशन इंडेक्स and one more case just now we have seen multiple modulation index दिलेले असतील. तर in that how to calculate the average modulation index and from that value again we can calculate the value of total power. Okay, so these types of numericals are asked on this AM power part. Now next numerical we are going to see that is related to super heterodyne receiver. So I had told you yesterday that you just go through that super heterodyne receiver part. बघा आता इथं दोन टाइपचे रिसीव्हर असतात AM मध्ये, TRF आणि सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर. त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय असतो की TRF रिसीव्हर मध्ये RF चं कन्वर्जन इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मध्ये होत नाही. Whereas in case of this super heterodyne receiver, if you see this is super heterodyne receiver. So here in case of super heterodyne receiver there is one important block which is called as mixer. So what is the function of mixer here? Can anyone tell? Okay, so you are having lunch break from 1 to 2 or 12 to 1? आता दुसरं लेक्चर आहे का तुमचं? Yes, ma'am. 1 to 2. Okay, which is next lecture here as per timetable? I will just extend for 2 minutes. कारण हे जे आहेत आता हे बेसिक क्वेश्चन्स ही वर्ड फाईल मी तुम्हाला आता सेंड करते तुमच्या ग्रुपवर, कारण अजून लिंक मिळालेली नाहीये ज्याच्यावरती शेअर करायचे. ते नोट्स मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. और इफ सम अदर सिमिलर क्वेश्चन्स ऑल्सो इफ आय गेट आय विल शेअर दॅट क्वेश्चन्स ऑल्सो. पण उद्याच्या एक्झाम साठी तुम्ही हे बेसिक पॉइंट्स प्रिपेअर करा. AM, FM आणि सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर, that basic points you have to consider. Okay, so this we were discussing. Super heterodyne receiver मध्ये intermediate frequency is 15 megahertz and the local oscillator frequency is 3.5 gigahertz. If the frequency of the received signal is greater than local oscillator frequency, then what is the value of image frequency in megahertz it is asked. Okay, so here these notes you have to refer to understand this point. याच्यामध्ये हा मिक्सर ब्लॉक आहे. मिक्सर is used to convert the RF signal in the form of
intermediate frequency signal. So what is function of this mixer block? It takes RF signal. RF signal ची value obviously high असते. With the help of this local oscillator, it is converting that RF signal in the form of intermediate frequency signal. So the relation between that three signals is given as FO. FO stands for local oscillator frequency. This one. FO is equal to Fs plus Fi. That is the relation between the input frequency, local oscillator frequency and intermediate frequency. So FO is given as Fs plus Fi. So here what is given in this numerical? Intermediate frequency. IF ची व्हॅल्यू त्यांनी 15 मेगाहर्ट्झ दिलेली आहे. लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 3.5 म्हणजे FO is given as 3.5 gigahertz. 3.5 gigahertz means it is equal to 3500 megahertz. That is FO value given, and it is asked to calculate the image frequency. Now the formula to calculate the image frequency is noted by Fi, and it is given as Fs plus twice of intermediate frequency value. मग आता पहिल्यांदा आपल्याला Fs ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. हाऊ यू विल कॅल्क्युलेट Fs व्हॅल्यू? बेसिक इक्वेशन जे आहे तर हे इक्वेशन आपल्याला यूज करायचे. बेसिक इक्वेशन FO is equal to Fs plus Fi. So the basic equation we have to use FO is equal to Fs plus F intermediate frequency. मग FO ची व्हॅल्यू दिलेली आहे. Fs ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. सो हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट Fs व्हॅल्यू? Fs is equal to FO minus FIF. So intermediate frequency is 15 megahertz आणि लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी आहे 3.5 gigahertz. Means 3500 megahertz minus 15 is equal to 3485 megahertz. So this is the value of input signal, or this is the value of frequency of the received signal. म्हणजे ह्या ऑसिलेटर मध्ये किंवा ह्या मिक्सर मध्ये हा इनपुटला आलेला जो सिग्नल आहे ह्याला आपण Fs म्हणतो. मग Fs ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? Fs व्हॅल्यू we got as 3485 megahertz. And what is asked to calculate? Image frequency. Image frequency चे इक्वेशन आहे image frequency, or I will write here image frequency, which is noted by the symbol as Fi, and Fi is given by the formula Fs plus twice of intermediate frequency. मग Fs ची व्हॅल्यू किती मिळाली? 3485 plus what is intermediate frequency value? 15 multiplied by 2. So we get the value of image frequency as 3515 megahertz. Okay, याच्यामध्ये दोन फॉर्म्युले बेसिक लक्षात ठेवा. FO is equal to Fs plus FIF आणि image frequency is equal to Fs plus twice of intermediate frequency. Okay, so these are the numericals that we could discuss today, and other questions also. So remaining questions we will discuss in the next lecture. Okay, so whatever we have discussed today, is it clear to you at least that part, or some theoretical part from the notes whatever I have given you can prepare? Okay, so any Okay, doubt ma'am. related to tomorrow's exam? Just 1 minute, I will stop recording. Just a minute. You put your roll numbers in the chat box. Just a minute.